विद्यार्थ्यांनो, काही वेळेला बुद्धिमत्तेला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. एक आकृती दिली जाते आणि त्या आकृतीमध्ये एक क्वेश्चन मार्क दिला जातो, प्रश्नचिन्ह दिलं जातं. त्यावेळेला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या वेळेला समोरासमोरील ज्या संख्या असतात त्या संख्येतील सहसंबंध शोधायचा. म्हणजे त्या संख्यांची बेरीज किंवा त्या संख्येचा गुणाकार किंवा त्या संख्येचा वर्ग अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपण काय करू शकतो? समोरची संख्या शोधू शकतो. आता या आकृतीत बघा, आता 2 आणि 16 या संख्येमध्ये कोणता संबंध असेल बरं? तर आपण पहिल्यांदा काय करूया, 16 आणि 2 ची बेरीज करूया. 16 आणि 2 18. तोच संबंध 7 आणि 11 आहे काय बघा. 7 आणि 11 18. 5 आणि 13 18. मग इथं सुद्धा तोच संबंध लागायला पाहिजे. 4 मध्ये किती मिळवलं की 18 येतं? 14. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार? 14. अशा पद्धतीने तुम्ही सहसंबंध लावून समोरचा अंक काढू शकता. धन्यवाद.